हे जी वाद्य आहे याची शाई पडणार नाही. हॅलो हे कोणी दिलंय? देवाने. हे वाद्य आपण हाताने तयार केलंय. हा पकवाज कुठे? तो पकवाज आपण तयार केलाय. बरोबर आहे? हॅलो आपण म्हणजे कारागिराने तो तयार केलाय. आता मी जे वाद्य आणलंय हे कोणाचं? देवाचं वाद्य आहे. म्हणून देवाच्या वाद्याने कधी शाई पडणार नाही, वाद्य तुटणार नाही, पुडी खराब व्हायचं काम नाही, कणिक लावायचं काम नाही, पावडर लावायचं काम नाही. कुठे गेलं तर बघा ही आता देवाची कला आहे. पण ही कला मी आज आपल्यासमोर सादर करतोय. आता मी महाराजांना एक विनंती करतो. एक महाराज अशी सुंदर गवळण म्हणा, सुंदर गवळण. महाराज याला तर अजून बास देता येईल का? बास ट्रिपल गेन दे थोडा बेस. हॅलो 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 वा अतिशय सुंदर. वा वा. राम 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 हॅलो आमचे फोटोग्राफर अर्थात ज्यांचे सुंदर शूटिंग आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये ज्यांचं चित्रीकरण होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये दाखवणार आहे असे दादांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. हॅलो वा वा. आदरणीय आमचे सोमनाथ भाऊ घोगे वा वा यांचंही मनापासून स्वागत आहे. हॅलो तर पाहूया एक सुंदरची गवळण, एक सुंदरचं वाद्य बसवूया सर्वांनी. आता रडते माझे बाळताणे, रडते माझे बाळताणे, समजावी तराईना, रडते माझे बाळताणे, समजावी तराईना, बढिया कधी वाजवली वाजवली मुरली, आहार बढिया कधी वाजवली वाजवली मुरली, माझी बाळताणी समजावी तराईना, रडत्या माझी बाळताणी समजावी तराईना, कशी वाजवली वाजवली मुरली, आहार बढिया कशी वाजवली वाजवली मुरली, नाना परी समजावी परी समजावी भागीरथी खाया देते, भागीरथी खाया देते, आला पटोली निजविते, पटोली निजविते, अलविते पडना, आहार बढिया
रोती पती मी पती रोती पत बली रोती पत बली रोती पत बली समजावी ताराईना आहार तावलिया कधी वाजवली वाजवली मुरली आहारी तावलिया कधी वाजवली वाजवली मुरली वाह क्या बात बघा टाळवलं का आता ही कला ही एवढी सोपी का सांगा बरं सोपी हां ह्या कलेचा कलाकार नाही महाराष्ट्रात नाही याला शिकवणार कोणी या कलेला शिकवणार कोणी बरं महिला मंडळ काही जादू टोना काही भानामध्ये आहे का असं काही वाटतं तुम्हाला नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे तुम्ही कधी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जन्मापासून आत्तापर्यंत कधी न ऐकलेला कार्यक्रम आहे म्हणून आता बघा आपल्या गावामध्ये 50 वर्षामध्ये असा जर कार्यक्रम कोणी केला तर मला कोणी हॅलो करतं मी आलोच आलो बस कारण ह्या कलेचा कलाकार नाही आता महाराष्ट्रामध्ये महाराज मी 25 वर्षांपासून आहे महाराष्ट्रामध्ये म्हणून मी आता माझ्या डोक्यामध्ये सध्या 2000 गाणं आहे तुम्ही आता गाणं कोणतं म्हणू शकता कोणतं बी हां म्हणजे मोठा आमचा ऑर्केस्ट्रा बी आहे पण आता सगळं महिला मंडळ बसतं का बसले महिला मंडळ ओके हां वाटलं तर मागचे पुढे आणि पुढचे मागं आता जमंग का उठलेले बसा बसलेले उठा हां कशामुळं कारण आपला जो कार्यक्रम आहे हा एक वेगळा आहे बरोबर आहे इथं कोणतंही वाद्य नाही इथे शाही पडणार नाही वादी तुटणार नाही पुढे खराब व्हायचं काम नाही कुठं गेलं तर हां असा कार्यक्रम आहे म्हणून या ठिकाणी आमच्या महाराज मंडळी मी धन्यवाद देतो सुंदरशी गवळण गायली वा आणि म्हणून या ठिकाणी साधू संतांच्या पदस्पर्शीने पाहून झाल्या अशा या सुंदरच्या भूमीमध्ये आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचा उद्या काला आहे बरोबर आहे उद्या काला म्हणजे आपापलं गाबाळ घेऊन आला मग कुठं बी आला कोणी गावाकडं कोणी इकडं कोणी तिकडं कोणी पात्रेव कोणी खिडकी कुठं बी तसं काही बंधन नाही हां म्हणजे आपापलं गाबाळ घेऊन आले म्हणजे गावाकडे गेले समजा घरी गेले म्हणून वर्षभर टेन्शन नाही पण आज एक वेगळा कार्यक्रम आहे म्हणून मी कीर्तनामध्ये सुद्धा 2 घंटे पखवाज बंद करतो पण नियमाप्रमाणे मृदंगाचं खोड वाजलं पाहिजे म्हणून आम्ही त्या ठिकाणी पखवाज बंद करीत नाही शेवटच्या भैरीला पखवाज सादर करत असतो पण तुम्ही आता ऐकलं असेल की एक वेगळा कार्यक्रम आहे बरोबर आहे पण या ठिकाणी आमचे तोत्रे सर मला म्हटले की महाराज काय करा काही कलाकार घेऊन या काय म्हणले काही कलाकार घेऊन मला कलाकार कशाला एकटाच ओरडतो म्हणजे नाही काहीतरी कलाकार घेऊन या मग चांगला कार्यक्रम होईल आता मी काही कलाकारांचे आवाज सादर करतो हां महाराज आमचे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे घुगे महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी आता बघा आमचे गायक मंडळी वा अतिशय सुंदरशी गवळण गाणी म्हणून त्यांच्याविषयी आपण जरा टाळ्या होता एकदम सुंदर गोड गायन आवाज दोघांचाही वा दोघं पहिलवान काळूबळची जोडी वा अतिशय बहारदार वा तुमचं मनामधून कौतुक आहे आमचे साऊंड सिटीवाले यांना तर बघायचं काय काम कशामुळं वा अतिशय सुंदरशी महाराज साऊंड सिटी हां कारण काय हां तुमच्या हातात सगळं ब्रेक बरं का तुम्ही काही इकडून तर काही खेळ केला की आम्ही चालले नांदेडला तुम्ही चालले दिल्लीला हां म्हणून आम्ही काय करतो महाराज ज्या ठिकाणी साऊंड सिस्टीम चांगली नसेल त्या ठिकाणी आम्ही काय करतो हे वायर काढायचं काय करायचं हे वायर काढायचं आणि हा माईक ह्याच्यात ठेवायचा आणि वायर तोंडात कोचायचं जेवढं कोचता येईल तेवढं कोचित राहायचं बात नाही तिकडून आवाज दणका वाढला एका दणक्यात आमचा खानका तिकडं हे इकडं आम्ही तिकडं म्हणून सरांनाही धन्यवाद देतो पण एक वेगळा कार्यक्रम आहे मी काही कलाकारांचा आवाज सादर करतो बरं आता मला सांगा आत्तापर्यंत असा कार्यक्रम कुठं पाहिला का आणि हा कार्यक्रम पाहायला दिसणार नाही कारण ही वेगळी कला आहे ह्या कलेचा कलाकार नाही म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आता तपस्वी साधू अर्थात या ठिकाणी जगजिते आपले महाराजांचं गौतम ऋषी महाराज ऋषी महाराजांचं हे संस्थान आहे खरंच बाबांचा आपल्याला म्हणजे आपला आशीर्वाद आहे आणि म्हणून आज सर्वांच्या आशीर्वादाच्या जोरावर या ठिकाणी हा सुंदरचा अखंड हरिनाम सप्ताह होत आहे म्हणून मी सर्व कमिटींना सर्वांना धन्यवाद देतो पण आता
मी काही कलाकारांची आवाज सादर करतो. कलाकार कोण आहे तर ओळखा, पाहूया. आजच्या या सोहळ्यासाठी अखंड हरिनाम सप्त्यासाठी कलाकारांचं आगमन आहे. पाहूया हे कलाकार कोण आहेत. प्रत्येकाने आपापलं काय करायचं, मेमरी कार्ड म्हणजे डोक्यातलं कार्ड हे याला चालना द्या, नाही तर मोबाईल झटके मारताना नाही तर मोबाईल झटके मारताना चालेल उद्या मोबाईल शॉपीवर. याला चालना द्या. हे कलाकार कोण आहेत हा ओळखा पाहू. सुस्वागतम. आज आपल्या गावामध्ये प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी सुंदर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन आहे. गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी भाऊसाहेब सर्वांना धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. पण आमचे दुसरे कलाकार त्यांना या ठिकाणी बोलून घ्या, त्यांना बोलून घ्या. राम राम भाऊ. राम राम. बरे का तुमचा बरोबर म्हणजे आमचं बरोबर, पण काहीतरी वाजलं पाहिजे. अहो महाराजांचा आशीर्वाद असतो, काहीतरी येईल. अरे काहीतरी वाजलं पाहिजे. हा करा तू काहीतरी काय हा निळूबा काय म्हणते, काहीतरी वाजलं पाहिजे. अहो महाराजांचा आशीर्वाद काय. अहो इथं एवढं म्हणजे एवढ्या मारून एवढे लोक येणं म्हणजे सोपं आहे का. पण काहीतरी आशीर्वाद असल्याशिवाय काही होत नाही हो. पण आशीर्वाद व्हायला पाहिजे. आपण काहीतरी वाजा, तांबला वाजा, ढोलकी वाजा, ढोलकी वारा. वा वा वा, टाळी वाजवा. वा वा. आता ज्यांनी टाळी वाजवली त्यांना धन्यवाद देतो. ज्यांनी नाही वाजवली त्यांना धन्यवाद. हा जे लांबून बघत असतील त्यांना धन्यवाद. पण टाळी वाजली कशामुळं, हां टाळ्यामध्ये शक्ती, ताकद, ऊर्जा हे काय आहे हे फक्त महाराज मंडळी माहीत असतं, कलाकारांना माहीत असतं. कशामुळं, तुम्ही एक टाळी वाजली महिला मंडळ, तुम्ही एक टाळी वाजली तर मी एक उडी मारीन, तुम्ही दोन टाळ्या वाजल्या तर मी दोन उड्या मारीन, आणि तुम्ही जर 4-5 टाळ्या जर संगत वाजल्या तर मी कुठं जाईन, मांडपो गेलो मांडपो. हां तुम्ही 5 जर टाळ्या संगत वाजल्या मी कुठं जाईन, मांडपो. सकाळपर्यंत मी उपाशी, चहा नाही, पाबटर नाही, वडा नाही, काहीच नाही, मारा उपाशी शाबास. म्हणून टाळी ही जरूर वाजली पाहिजे. आणि म्हणून ऐकून घ्या, लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या अंगात काही ना काही कला देवाने दिलेली आहे, हे लक्षात ठेवा. प्रत्येकाच्या अंगात काही ना काही देवानी कला दिलेली आहे. हां आता कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणी विमान चालतंय, कोणी हेलिकॉप्टर चालतंय, कोणी माणसं मारतंय,